रासायनिक कीटकनाशक आहे त्यांचा आम्हाला भरपूर पैसा लागला असता आणि जे आम्ही घरगुती हे जो बनवलं दशपर्णी, निंबोडे, अर्कमाना, जीवामृत म्हणा आहे यांच्यातून आमचा खर्च जो आहे तो बचत झालेला आहे. आणि नमस्कार, आज आपल्यासोबत आहे श्री संदीपजी शुभवन शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद. आपण यांच्याकडून यांच्या कंपनीची प्रवास थोडक्यामध्ये जाणून घेऊया. नमस्कार. मी ही जो कंपनी आहे 2019मध्ये स्थापना झाली. मला या कंपनीमध्ये मी 2023ला या कंपनीमध्ये जॉईन झालो. त्याच्यानंतर हे माझं 3 वर्ष होते. हे सगळं या प्रवासामध्ये मी शिकत गेलो आणि जे काही कंपनीमध्ये अडचणी आहेत, जे काही आम्हाला कंपनीबद्दल म्हणजे शिकायला आणि सगळं हे मेंटेनन्स करायला मला 3 वर्ष लागले हे. आणि 3 वर्षामध्ये आमची खूप प्रगती पण झालेली आहे. मला आता सांगा की मुलचेऱ्यासारख्या आपण तालुक्यामध्ये राहता भोलेपल्लीमध्ये, तर कंपनी आल्यानंतर शेतकऱ्याच्या मनात काय परिवर्तन झाले, त्यांच्या काय मत आहे याबद्दल? कंपनी आल्यानंतर मी मागच्या वर्षी आमच्या शेतकऱ्यांना दशपर्णी आणि निंबोडे अर्क बनवायला सांगितलं. आम्ही सर्व संचालक लोक बनवायला सांगितलं त्यांना आणि प्रत्यक्षात आम्ही तिथं हजर राहून त्यांना कसं दशपर्णी बनवायचं, निंबोडी कसं बनवायचं ते त्यांना प्रात्यक्षिकद्वारे त्यांना सांगितलं. आणि त्यांनी मला जस्ट 3 महिन्यानंतर मला त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली की आम्ही जर यावर्षी जर दशपर्णी बनवलं नसतं तर आम्हाला कृषी केंद्रातला जो निविष्ट आहे रासायनिक कीटकनाशक आहे त्यांचा आम्हाला भरपूर पैसा लागला असता आणि जे आम्ही घरगुती हे जो बनवलं दशपर्णी, निंबोडे, अर्कमाना, जीवामृत म्हणा आहे यांच्यातून आमचा खर्च जो आहे तो बचत झालेला आहे. आणि म्हणजे संदीपजींनी आपल्याला सांगितलंय की आपण म्हणतो की नाही शेतकऱ्याला शेती परवडत नाही, तर त्याचा उदाहरण यांनी दिलेलं आहे की बाबा आपण जे कृषी केंद्रातून केमिकल फर्टिलायझर आणतो आपल्या शेतीसाठी, त्याबद्दल ते आपल्याला सांगत आहेत की नाही आपण दशपर्णी, जीवामृत, निंबोडी हे वापरले त्यामुळे त्यांचा शेतीमध्ये जो लागणारा पैसा होता तो वाचून त्यांचा नफा झालेला आहे. बरोबर आहे संदीपजी? हा, बरोबर आहे सर. तर तुम्हाला तुमच्या शुभगण शेतकरी उत्पादक कंपनी मुलचेर यांसाठी नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.